कर्जत तालुक्यातील कुशिवलीमध्ये कामगार आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय आणि AI युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं सोमवारी अधिक तीव्र रूप धारण केलं। दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महिला कर्मचाऱ्यांनी थेट आमरण उपोषणाचं हत्यार उचललं। महिला कर्मचारी कल्पना बांगारे आणि लिली होला यांनी उपोषण सुरू केलं होतं। तब्बल 63 कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। कामगारांचा आरोप काय तर नोव्हेंबर 2025 मध्येही याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी प्रशासनाकडून मिळालेली आश्वासनं आजपर्यंत हवेतच विरली आहेत। कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 27 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणं आणि आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यांचा समावेश आहे। आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळू लागलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटानं उघडपणे कामगारांच्या बाजूने भूमिका घेतल्यानं आंदोलन अधिक मजबूत झालंय। आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी गेलेलो। आमच्या समोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते। आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो। तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या। जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेले आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांना सुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, हे आम्ही मागणी मांडलेली आहे। आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, ते आम्हाला चालणार नाही। आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे। तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या। बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल। तर तुम्ही आंदोलन स्थगित करा। तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील। आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिलाय। ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये। आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणला तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल। मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं। त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत। पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार। या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत। स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील। गेली 3 दिवस UBS स्कूल कुशिवली येथे सर्व कामगारांचे या ठिकाणी उपोषण सुरू आहे। या उपोषण स्थळाला या ठिकाणी भेट देताना पहिल्यांदा कामगारांचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेतले। त्यानंतर मॅनेजमेंट सोबत आम्ही चर्चा केली। कॉलेजने त्या ठिकाणी असणाऱ्या 65 कामगारांपैकी 36 कामगार हे ऑलरेडी त्या ठिकाणी परमनंट आहेत आणि बाकी कामगार त्या ठिकाणी ऑन रोल त्या ठिकाणी नाही आहेत। परंतु कंपनीने आणि या कॉलेजने काय केलं होतं की आता जे पेरोलला कामगार आहेत ते कामगार देखील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट लावून सर्व 65 कामगारांना त्या ठिकाणी शिफ्ट करून यांना कंत्राटी कामगार त्या ठिकाणी करणार होते। जर त्या ठिकाणी गेली 18 वर्षे कामगार 36 कामगार त्या ठिकाणी काम करतायत, उर्वरित कामगार काम करतायत, तर त्यांना ऑन रोल असून थर्ड पार्टी आणण्याची गरज याच्यामध्ये काहीच नाहीये। हीच मागणी सर्व कामगारांनी आमच्याकडे दिली होती, ती मागणी आम्ही त्यांच्या समोर ठेवली आहे। आणि त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न असेल, कामगारासारखी त्या ठिकाणी वागणूक न मिळवता एखादा रोजंदारीप्रमाणे त्या कामगारांना राबवून घ्यायचं काम ही मॅनेजमेंट त्या ठिकाणी करत होती। परंतु त्यांचा पाणी प्रश्न असेल, जेवणासाठीची कॅन्टीनमध्ये असलेली व्यवस्था असेल किंवा इतर काही कामगारांसंदर्भातील प्रश्न असतील, मग तो PF असेल, SIC असेल, या सर्व गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी केली। आम्ही आता सर्वपक्षीय त्या ठिकाणी मॅनेजमेंट सोबत बसलो होतो। तर कंपनीने हा विषय त्या ठिकाणी मान्य केला की आम्ही थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट न घेता आम्ही आमच्याच पेरोल त्या ठिकाणी कामगार ठेवू आणि उर्वरित जे काही कामगार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात किंवा ऑन रोल नाही आहेत ते कामगार सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ऑन रोल करून घेऊ। आणि या संस्थेचे जे काही संचालक आहेत तरुण आनंद सर, त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे की 1 दिवस चर्चा करून आपण बुधवारी यावर बसून जो काही निर्णय तो पूर्णतः त्या ठिकाणी आम्ही मार्गी लावू। माननीय आमदार महेंद्र थोरवे यांचं देखील तरुण आनंद सरांसोबत फोनवरून या ठिकाणी बोलणं झालेलं आहे। तर नक्कीच हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागेल आणि या कामगारांवरती होणारा हा जो
अन्याय नक्कीच दूर होऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये त्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेब सुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, कामगार उपायुक्त उपस्थित होते. यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या HR मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत. आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत. त्या स्वरूपात सुद्धा आम्ही उपोषणाला बसलो असता 36 कामगारांनी त्यांनी परमनंट केलं होतं आणि आता उर्वरित मला वाटतं काहीतरी 23-24 म्हणजे एम्प्लॉय आहेत, त्यांना परमनंट करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. चर्चेदरम्यान प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी प्रशासनानं 10 जूनपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. यानंतर आंदोलकांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी लढा मात्र थांबलेला नाही. 10 जूनपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे आणि आता प्रश्न एकच, प्रशासन यावेळी आश्वासन पूर्ण करणार का की आंदोलन पुन्हा भडकणार? 10 जूनच्या बैठकीकडे आता कामगारांसह संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.